जय भीम, जय शिवराय, जय लवजी, जय अण्णा, जय आदिवासी, जय शिवाला, जय ज्योतिबा. काय बंधू, दोनच पार्ट आहेत, त्याच्यावरच माणूस शिवाय देतो. तुला अमुक केलं, त्याला तमुक केलं. साक्षात जर पुढं आला असतं कापून नाही का घ्यायची. काय कमेंट करतोयस? कमेंट करू नको अशा घाण, तुझ्यासाठी चांगल्या नाहीत त्या. मी तुझ्या मम्मीला, ताईला, दीदीला शिवाय देऊ शकत नाही, कारण दिमाग हा तुझा घाण आहे, त्यांचा नाही. आणि राहिला सवाल की तुम्ही जातीला नाव ठेवता. मी जातीला नाव ठेवत नाही पिल्ल्या, आपल्या जातीला नाव ठेवत नाही. मी जातीतले ते 4-5 पुढारी आहेत का टुनुक 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 माकडावून उड्या मारते, त्यांना नाव ठेवते. कारण ते आपल्या समाजाला रिटर्न अंधश्रद्धेकडे आणि रिटर्न त्या जुन्या काळाकडे घेऊन चाललेत. वज्रमुठीत धरा म्हणून सांगायला लागलेत, कोण काय की पण स्वीकारा म्हणून सांगले, त्यांना मी नाव ठेवते. कोटीचे पॅकेज घेऊन आता जे रिंगणात उतरलेत का, ते फक्त समाज भ्रष्ट करत आहेत. माझा समाज रोडावर त्यांनी आणलाय. लोकशाही राणाभाऊ साठेंच्या प्रतिमेला लोक नाव ठेवायला, त्यांच्यावर घाण कमेंट करायला. मी घाण कमेंट करण्याला दोषी देत नाही, तुम्हाला देते, तुमच्या पुढाऱ्याला देते. कारण त्यांच्यामुळं आज ह्यांच्या महान मानवांना आपल्या लोक नाव ठेवत आहेत. तुम्हाला मुद्दाच कळाला नाही. मी काय सांगते, दादा हो एखादा कार्यकर्ता पुढारी जर भाषण करत असेल ना, तर 10 परिवारावर त्याचा परिणाम पडतो. पॉझिटिव्ह मांडा ना, पॉझिटिव्हच घरापर्यंत जाईल. निगेटिव्ह मांडता तर निगेटिव्ह घरापर्यंत जाईल. तुम्ही जर म्हणाल की आपला चेहरा शुभ आहे, हे लेकरू ध्यान